नमस्कार. आज आपण एका अशा मूलभूत प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो कित्येक वर्षांपासून विचारला जातोय. चला या स्रोताच्या आधारे या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. प्रश्न अगदी सरळ आहे नाही का, की देवाला जो सर्वशक्तिमान आहे त्याला मानव बनण्याची गरज का पडली? हा प्रश्न दिसायला सोपा असला तरी त्याचं उत्तर खूप खोल आहे. आज आपण नेमकं याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण सुरुवात करू मानवी द्विधेतून, मग शेवटच्या आदामची भूमिका काय होती ते पाहू, त्यानंतर वधस्तंभाचा पुरावा, मग नवा करार आणि नवा मार्ग, आणि शेवटी श्रद्धेचा अंतिम परिणाम काय असतो हे समजून घेऊ. चला तर मग पहिल्यांदा मूळ समस्या काय आहे हे समजून घेऊ. या स्रोतामध्ये मानवी स्थितीला मरणाच्या शरीरात अडकलेलं असं म्हटलं आहे. याचा अर्थ मानव पाप आणि दुर्बलतेच्या अशा बंधनात अडकला होता जिथून सुटका होणं जवळजवळ अशक्य होतं. तर इथे आपल्याला 2 महत्त्वाचे संदर्भ दिसतात. एकीकडे आहे पहिला आदाम आणि दुसरीकडे आहे शेवटचा आदाम. मग हा पहिल्या आदामामुळे काय झालं? जगात पाप आलं आणि मानव देवाचे नियम पाळायला असमर्थ ठरला. ही झाली समस्येची सुरुवात. आणि मग या समस्येवर उपाय म्हणून कोण आलं? तर शेवटचा आदाम म्हणजेच येशू ख्रिस्त, जे हा गुंता सोडवण्यासाठीच आले होते. या स्रोतातील हे वचन मानवाची ती हताशा, ती निराशा अगदी स्पष्टपणे दाखवतं. हा उद्गार त्या खोल संघर्षाला दर्शवतो ज्यात मानवजात अडकली होती आणि स्वतःच्या ताकदीवर त्यातून बाहेर पडणं शक्यच नव्हतं. ठीक आहे, तर समस्या तर आपण पाहिली. आता उत्तराकडे वळूया. या समस्येवर एक दैवी उपाय आला, पण तो मानवीय रूपात, ज्याला शेवटचा आदाम असं म्हटलं गेलं आहे. शेवटचा आदाम ही संकल्पना खूपच महत्वाची आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की येशूने मानवजातीसाठी एक नवा अध्याय सुरू केला, एक नवीन सुरुवात केली, जिथे पहिल्या आदामाचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण प्रश्न येतो की मानवी रूपच का गरजेचं होतं? तर बघा, हे केवळ एक प्रतीक नव्हतं, ते आवश्यक होतं. कारण मानवाप्रमाणे सर्व मोहांना सामोरं जाऊन, प्रत्येक नियम पाळून आणि मानवी दुःख समजून घेऊनच ते एक आदर्श उपाय बनू शकत होते. सैतानाला हरवण्यासाठी त्यांना मानवाच्याच पातळीवर यावं लागलं. आणि इथेच खरा विरोधाभास आहे. या स्रोतानुसार येशूंना मानवी वासनांचा मोह झाला, त्यांची परीक्षाही झाली, पण त्यांनी कधीही पाप केलं नाही. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की पापावर विजय मिळवणं शक्य आहे. आता आपण त्या घटनेकडे वळूया जिथे ही दैवी योजना तिच्या कळसावर पोचली. हो, वधस्तंभ. ती केवळ एक दुःखद घटना नव्हती, तर ती एका मोठ्या दैवी योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक भाग होती. महत्वाचा मुद्दा हा आहे की वधस्तंभ हा अंत नव्हता, तर तो एक विजय होता. त्याने हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळता येतात. त्याने मृत्यूच्या शक्तीला हरवलं आणि निर्मितीचा जो मूळ उद्देश होता तो पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला. आणि यातूनच हे स्पष्ट होतं की वधस्तंभ मानवाच्या स्वतंत्र इच्छेशी कसा जोडलेला आहे. देवाने दाखवलेल्या त्या निस्वार्थ प्रेमामुळेच मानवाला त्याच्याशी एक खरं नातं जोडण्याची संधी मिळाली. ती एक निवड करण्याची संधी होती. आता पाहूया की या सगळ्या घटनेचे परिणाम काय झाले. वधस्तंभामुळे देव आणि मानव यांच्यात एक नवीन नातं, एक नवा करार तयार झाला, जो जुन्या करारापेक्षा खूप वेगळा होता. हा नवा करार म्हणजे फक्त नियमांमध्ये बदल नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेत बदल होता. हा बदल बाहेरून नियम लावण्याऐवजी आतून म्हणजे थेट हृदयापासून होणाऱ्या परिवर्तनावर भर देतो. या स्लाइडमधील फरक खूपच बोलका आहे. जुना नियम काय करायचा? तो फक्त पापाची जाणीव करून द्यायचा, पण त्यावर विजय मिळवण्याची शक्ती देत नव्हता. या उलट नवा करार काय करतो? तो पवित्र आत्म्याद्वारे आतून काम करतो आणि पापावर विजय मिळवण्यासाठी शक्ती देतो. नियम दगडावरून थेट हृदयावर येतो. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, श्रद्धेचा अंतिम परिणाम. कारण या स्रोतानुसार तारण ही एकदाच घडणारी घटना नाही, तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे. अनेकदा असं मानलं जातं की पापांची क्षमा मिळाली म्हणजे सगळं झालं. पण या स्रोतानुसार ती फक्त प्रवासाची सुरुवात आहे, शेवट नाही. खरा प्रवास तर तिथून पुढे सुरू होतो. मग खरी श्रद्धा आणि खोटी श्रद्धा यातला फरक कसा ओळखायचा? तर तो कृतीतून दिसतो. खरी श्रद्धा तुमच्या जीवनात, तुमच्या वागण्यात उतरते, तर खोटी श्रद्धा ही केवळ शब्दांपुरतीच मर्यादित राहते. आणि हो, खरी श्रद्धा ही शेवटपर्यंत टिकते. आणि शेवटी एक गंभीर इशारा. जे लोक नवा करार स्वीकारतात पण नंतर तो मोडतात, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
हे आपल्याला शेवटपर्यंत श्रद्धेत टेकून राहण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतं. तर हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जर तारण ही एक प्रक्रिया असेल आणि खरी श्रद्धा केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून सिद्ध होत असेल, तर श्रद्धेचा अंतिम पुरावा नेमका काय आहे? या स्रोताने आपल्याला विचार करायला एक नवीन दिशा नक्कीच दिली आहे. भेटूया पुढच्या वेळी.